हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. सो माझं नाव सुची आहे आणि वेलकम तुमच्या सगळ्यांचा माझ्या नवीन चॅनलमध्ये, माझे आजी बाबा. सो फर्स्ट ऑफ ऑल मी आजीसोबत खेळत होते थोडीशी. तुम्ही बघू शकतात माझा बोट दिसल्यावरच ते कसे तोंड उघडते. आज संडे आहे, सुट्टी होती, तर मला असं वाटलं काहीतरी बनवूया आपण आजीसाठी छान छान. आजी मी ठरवलं मोमोज बनवावं. मी फर्स्ट टाईम काहीतरी बनवते. मी किचनमध्ये कधीच काम नव्हतं केलं. सगळ्यात पहिले मी मैदाचं पीठ मळून घेतलं. त्याच्यानंतर कोबीला बारीक मिक्सरमध्ये असं जरा दळलं. त्याच्या आतमध्ये लसूण अद्रकला असं किसलं आणि हे ना मी पिझ्झा ऑर्डर केला होता. सो त्याच्या आतमधली अशी मिरचीची चटणी होती, तर ठेचा असं बोलू शकतात. त्याला मी त्या कोबीच्या मिश्रणात टाकलं. त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि मग सगळ्या मिश्रणाला आपण खूप चांगलं मिक्स करून घेतलं. आय नो गाईज, नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. सो पॉसिबिलिटी आहे की एडिटिंग स्किल्समध्ये थोडंसं वरखाली काही होऊ शकतो, पण मी ट्राय करते की माझी एडिटिंग स्किल्स इम्प्रूव्ह करेल. प्लीज सपोर्ट करा. त्याच्यानंतर मी मैद्याची बारीक रोटी टाईप असं लाटलं, एकदम पातळ लाटलं, पण मला ते जमलं नाही. वाकडं तिकडं अमिबाचा शेप झाला. मग परत मी तसं लाटायचा ट्राय केला आणि मग त्याचा एक मोमोचा आकार दिला. ओके. आणि ह्या स्टेपपर्यंत तर मी एकदमच थकून गेले होते. मला कंटाळा आला, म्हणून मग मी मोठीशी चपाती लाटून त्याला वाटीने तोडून असे मोमोज बनवले. पण ते टेस्टमध्ये तर चांगले होते, पण लुकवाईज तितके खास नव्हते. मग मी परत काय केलं, कुरकुरेच घेतले चटाका पटाका. त्याच्यानंतर चिप्स घेतलं चाट फ्लेवरवाला. मग भेळ घेतली, सगळे 5 रुपीजचेच आहे. आणि मग आलू सेव घेतली आणि त्याच्यानंतर आपलं सिंग भजिया असतं ना, ते घेतलं आणि थोडंसं खाल्लं पण मी. सगळं मिक्स करून त्याच्या आतमध्ये कांदा असा टाकला. कांदा, टमॅटो आणि मिरची हे सगळं चॉप करून त्याच्या आतमध्ये टाकलं आणि हे टाकून झाल्यावर परत एकदा मिक्स केलं आणि त्याच्या आतमध्ये नंतर थोडासा लिंबू टाकला. ही भेळ तुमची रेडी आहे. इन्स्टंट आहे, तुम्ही खाऊ शकतात. पण तुम्हाला अजून काही फॅन्सी हवा असेल सो त्याच्यावरती तुम्ही थोडंसं चीज क्यूब किसा आणि सर्व करा. खूप टेस्टी लागते आणि 5 मिनटात बनली. मोमोज मी आजीला टेस्ट करवलं. तुम्ही बघू शकता, तिने खाल्लं तेव्हा बघताच लगेच तिने तोंडात घातलं. तर बाबा कसे हसतात ते. आजी तुला मोमो हा आवडला? चॅनल खोलण्यामागचा रिझन आहे की आजी बाबा आपल्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये खूप स्पेशल असतात, है ना. सो त्यांच्या आठवणीसाठी हे चॅनल खोललं. प्लीज सपोर्ट करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.